नमस्कार, आपण पाहतात R24 HD. नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट. उमरी शहर वासियांना खासगी संस्थेकडून करण्यात आलेला मालमत्तेचा जुलमी कर मान्य नाही आणि नगर परिषद आजपर्यंत कोणत्याही वार्डात स्वच्छ अभियान न राबविता आपले मोठेपणा करून घेत आहेत. या शब्दाने स्पष्ट शहरातील नागरिक मीडियाशी बोलते वेळेस आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल. 2 दिवसा अगोदर नगरपालिका कार्यालय उमरी या ठिकाणी उमरी शहरातल्या प्रत्येक वार्डातले लोक जाऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही आया बहिणीला आम्ही मुलाखत घेण्यात आलो की आपली अडचण काय आपण यासाठी जाणून घेऊ. माझी काय अडचण आहे? आपली आमची अडचण आहे बघा. नाव सांगा. भारतबाई किशन दुधंबे माझं नाव. मी रापतवार नगरमध्ये राहते. आमचा असा प्रॉब्लेम आहे की एक तर लाईट बी नाही, एक तर नळाला पाणी बरोबर येत नाही, एक तर नाल्या साफ होत नाहीत. कचरे घाणीनं आम्ही फार बिमार पडतो आणि जनावरं आम्हाला चावतात, संत आमच्या घराने घुसतात. एवढा अंधार आमच्या खापड मारलं तर कोणाला दिसत नाही असं आहे. चोऱ्या तर करायला आमच्याकडे काही नाही, मात्र भलताच प्रॉब्लेम आहे बघा. हे तुम्ही जाणून घेणे आणि काय आहे ते आम्हाला. नगरपालिकेचे कर्मचारी किंवा सफाईगार आपल्याला किती दिवसापासून दिसले नाही ते आपल्या तुमच्या गल्लीमध्ये या वार्डामध्ये? 3 वर्ष झालं पता नाही बघा. लॉकडाऊनच्या आधी थोडेफार येत होते, तेव्हापासून तर लॉकडाऊनपासून तर कोणीच येत नाही कोणाच्या घरी, कोणी पुसत नाही ना काहीच नाही. एक तर नगरसेवक नाही, एक तर कोणी नाही. तिला मॅडम शिव मॅडम राहते, मग आता कुठं राहते की काय नाही, की तिने कधी बी गेलं तर भेटत नाही. ते बी प्रॉब्लेम आहे बघा. कोणाच कामाला भेटली नाही तिने आतापर्यंत. कचऱ्याची गाडी बी येईना. आम्ही कचरा कुठं तरी टाकलं एखादी तर आम्हाला 2 घंटे संध्याकाळी लागतात की ते जाळून साफ करायला. सगळ्या गल्लीचे लोक आमच्याच दारापुढे टाकतात. आमच्या गल्ली सगळ्याच्या बाजूला आहे, कडेला आहे नाली बघा. नालीचं बी प्रॉब्लेम घ्या. ते नालीचं रोज मच्छर किती चावायलेत, किती बिमार पडायलेत. मी आता घरबार बिमार आहे. आता जे स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे आता जे राबविण्यात आला, काही दिवसापूर्वी तुमच्या घरला बारकोट असं बसविण्यात आले. हो, बसीला मात्र काही फायदा नाही त्याचा. बसीला त्याला म्हणलं बी बसून काय फायदा आहे भाऊ म्हणल्याला. ते म्हणले बाई आम्हाला याच्यातून दिसते, तर का दिसणार नाही. मग इथं तर सगळं उकंडा माजून गेलं. हे किती दिवसापूर्वी बसलेलं आहे? 1 महिना झाला त्याला. 1 महिन्याच्या नंतर तुम्हाला कोणी कर्मचारी सफाईगार येऊन नाही कोणी आलं नाही. आमच्या घरी आलं नाही, आमच्या दारात आलं नाही, कोणी साफ केलं नाही, कोणी नाली काढलं नाही, मग काहीच नाही. फक्त आम्हाला रेट भारी दिला बघा. आता कर किती तुम्हाला कर वसुलीसाठी जे तुम्हाला पावती आले, अर्ज आले, ठीक आहे, नोटीस आले, त्या नोटिसाबद्दल तुम्हाला काय बोलायचं? नोटिसाबद्दल आमच्याकडे तर होणारच नाही ते भरणं. तेवढं किती तुमचे कर किती आले तुम्हाला? आम्हाला 2000 आलं, कोणाला 1500 आलं. मात्र पहिलं आम्हाला येत होतं 45,000. तर ते 2 वर्षाला आम्ही भरत होतो. तर ते 2 वर्ष लागत होतं भरायला. ते 45 रुपये येत होता का पहिलं? हो, 45. आता एकदम हे काय होय भानगड काय नाही की बघा. आता तर आलं 2000 आम्ही भरू शकतो. तुम्ही याला स्वीकारलात का भरतो म्हणून? नाही, होणारच नाही आमच्यानं. होईच ना आमच्यानं. आम्हाला घर काढून आमचं घर लाट करा म्हणा, कुठेही झोपडीत राहतो, पण आमच्यानं होणार तेवढं होऊ शकणार. आमची अवकातच नाही. आमची लेकरायला कामधंदे नाही. आम्ही काय करू शकता? आम्ही आता तुमच्या नळाला पाणी किती टाइम येते? मशीन किती दिवसाच्या नंतर येते? 3 दिवसाला येते तर येते मात्र 10 मिनिटांनी पाणी. आणि पाणी आम्ही किती बार त्या नगरपालिकेला बाटल्या टाकून नेल्या, तरी ते लोक हो हो करतात. आणि गावातला समाज असल्यामुळं आम्ही ऐकून घेता पण आम्हाला सगळं त्रास सहन केल्या. मग आता हे घरपट्टीचं तर होणारच नाही बघा. काय असं काय तुम्ही या संदर्भात तुम्ही याच्या अगोदर जसा समजा ते कर वाढला आला म्हणून तुम्ही समजा निवेदन दिला, याच्या अगोदर काही पाण्यासंदर्भात, लाईट संदर्भात किंवा नाली संदर्भात सफाई याच्यासाठी तुम्ही गेलात का? नगर लाईटाचा प्रॉब्लेम आहे, त्याची बिल आहे नगरपालिकेला असं म्हणून म्हणले होते, गेल्या होत्या आम्ही. मात्र असं समजून सांगलं की लाईटाचा प्रॉब्लेम कशाला आहे बाई, बिल नाही झालं. आम्ही नगरपालिकेला जाऊन आल्या पाण्यासाठी, नालीसाठी खूप वेळेस जाऊन आले आम्ही. आपलं काय म्हणणं आहे?
आमचं म्हणणं एकच आहे की आम्हाला एवढं घर कर आम्हाला भरणं होईना. आम्ही कमीत कमी 2-3 वर्षापासून आमच्या नाल्या साफ नाहीत. या नालीमध्ये कांदे पडलं हे सगळं घाणीनं भरून गेलं. त्याला ताबडतोब दवाखान्यात न्यावं लागलं. मग अशी एका आजीचं पाय मोडून गेलं नालीमध्ये पडून. हे रोडनं सगळ्या धापे टाकलेत. मात्र या माणसं चालायच्या रोडवर आमच्या नालीवर धापे टाकले नाहीत. बाई मरून गेली की मुसलमानाची म्या स्वतः नालीमध्ये पडलो. म्हणजे हातामध्ये गजाळी घुसली, म्हणजे पायात गजाळी घुसली. कोणी बघायचं आलं नाही. कोणी बघायला तयार नाही. आम्हाला कोणी विचारणार बरं, नगरपालिकेचे कर्मचारी किंवा सफाईगार तुमच्या गल्लीमध्ये किती वेळेस येतात महिन्यात? एकही बार येणार. या 2-3 वर्षापासून तर अजून आलं नाही. या 2-3 वर्षापासून अजिबात नाही. नाली नाही, आम्हाला लाईट नाही. बघावं झालं नुसतं. लाईटचे खांब जे बसवण्यात आले, सौर ऊर्जा अजून किंवा दुसरी बी लाईट आली आपल्या नगरपालिकेमध्ये, लाईट चालू केले का नाही? नाही केलं नाही. बसिलेत मात्र त्याला एकही चालू नाही. अंधारामध्ये लेकरं पडाले तोंडावर मारून गेलं. लाईट बिल किती येते मावशी तुम्हाला? आम्हाला आता लाईट बिल, आता घरची लाईट आम्ही जाता घरची 2,000 येतात. 2,000 लाईट बिल येतात. समजा नगरपालिकेचे जे कर वसूल कराले ते जर समजा तुम्हाला सुविधा जर चालू झाली तर तुम्हाला समजा लाईट बिल कमी येते असे वाटते? हा, येते की मग. आता आम्ही घरात जाळायला तर घरातल्या पडदा बाहेर बी जाळू आल्या. नगरपालिका सुविधाच नाही. मग आता बाहेरली तर लाईट, घरची लाईट जाळल्यावर तर बाहेरले बिल आम्हाला येणार. आता गलीमध्ये आपल्या सुविधा काय काय आली अशी माहिती आहे का तुम्हाला नगरपालिकेची? नगरपालिकेची सुविधा काय आहे? येऊन जाणे रोड आहे. हे खांबा हातात दिकायला साथं बघायला साथं वरी बसून कावळ्या हागलाय तेवढं. लाईट काय दिली? काहीच नाही. नाल्याची कशी सुविधा आहे? नाल्याची सुविधा काहीच नाही. स्वतः आम्ही काढून घेता नाले. त्या काढून घेतात. आमच्या रोडला कोणी आता झाडायला सफाईगार येत नाही. काढायला नाही, कयाला नाही. तुम्हाला 2 वर्षापासून मी अर्ज केला एका नालीसाठी. 2 वर्षापासून. आपल्या नगरपालिकेचे सीओ मॅडम आपल्या गल्लीत काही पाहणी करण्यासाठी नगरपालिकेचे प्रशासकीय कर्मचारी किंवा ते सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे आलेत का पाहणी करायला? नाही आले नाहीत. आम्ही अर्ज केलो होतो. अर्ज केल्यानंतर यायला पाहिजे. अर्ज केल्यानंतर यायला पाहिजे. अर्ज पण केला ना आले अर्ज किती दिवसापूर्वी केला आपण? किती दिवस झाला ना संतोष करून? 4 वेळा केल्या. 4 वेळेस केल्या. एक बार बी आले नाही त्याने. अजून पुसून घ्या तुम्ही आल्या काय बरं, म्हणून. नाली या बाईला भेटल्या काय म्हणून पुसा मी बोलतो त्याला. तर आम्हाला पाणी येत नाही आणि ते पाणी बी खराब येते. पण आता याचे की येते म्हणा. आमच्याकडे काय तेवढं पाणी चांगलं यायचं. नुसतं दूषित पाणी येते. फिल्टरचं पाणी पिऊन आम्ही मरून चला. लावलेला आहे, कर वाढवलेला आहे. हा कर आपल्याला मंजूर आहे का? हा कर आपण भरणार आहात का? आणि त्या ठिकाणी जर भरणार असेल शेवटी तुमची त्या ठिकाणी काय तयारी केली? हा कर आम्हाला जे नवीन करपट्टी व घरपट्टी जे नवीन कर आकारण्यात आलेले आहे ही तर आम्हाला मान्यच नाही. त्यातल्या त्यात हे घर आमच्या शासनाचे घर आहेत, दान म्हणून दिले आहेत शासनानं. रजिस्ट्री नाही. रजिस्ट्रीवाल्याला तुम्ही कमी लावता आणि दान दिलेल्या घर तुम्ही जाचं काट्याचे तुम्ही कम असं 2500, 2600, 2700 रुपये तुम्ही लावता. हे कर आम्हाला मान्य नाही. जर समजा तुम्ही नगरपालिकेनं जर आम्हाला जर कर कमी नाही केलं तर पुढं भविष्यामध्ये खूप मोठं आंदोलन छेडणार आहोत. उपोषणाला सुद्धा बसणार आहोत. आम्ही मरून गेले ते चालेल, परंतु त्या ठिकाणी आमचं जीव प्राण गेले चालेल, परंतु आम्ही तिथे त्या ठिकाणी उपोषणाला बसणार. MSCB ऑफिस एक अर्ज आहे त्यांचं. अख्खी MSCB ऑफिस दिवाबती नाही, 0 सर. हे तुम्हाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून दाखवत आहे. हे 0 आहे. MSCB 0 आहे, परंतु आपण पूर्ण उंबरतीने लाईट देत आहेत. हे त्याचं म्हणणं आहे. कोणाचं? नगरपालिकेचं सगळ्या कर्मचाऱ्यांचं. तर दिवाबती 0 आहे, शौचालय 0 आहे, उपभोक्ता कर 0 आहे, रोजगार हमी 0 आहे. MSCB ऑफिसचं म्हणणं आहे. मग त्यांच्याला नवीन करपट्टी म्हणून असे दिलेले आहेत. पण आमच्याकडे भरपूर पट्ट्या. तसेच बसस्टँडला पण बसस्टँड पूर्ण अंधारामध्येच आहे. कारण काय त्या ठिकाणी पण दिवाबती 0च आहे, शौचालय 0च आहे, उपभोक्ता कर 0च आहे आणि रोजगार हमी पण 0च आहे. बसस्टँड पण पूर्ण आतापर्यंत अंधारामध्येच. व तसेच सरकारी खरेदी विक्री संघ पण पूर्ण अंधारामध्येच आहे सर. दिवाबत्ती 0, शौचालय 0, उपभोक्ता कर 0, जनरल पाणीपट्टी 0, रोजगार हमी 0. हे त्यांच्या माझ्याकडे एक प्रत आलेली आहे. व तसेच एक केअरसी कंपाऊंड
केसरी. त्यांचं पण त्याचं एक आहे, तिकडं पण पूर्ण अंधारात आहे सर, केरसी कंपाऊंड पण. मी म्हणत नाही हो बघत आहे. की हे तुमच्या नगरपालिकेचा अर्जच म्हणत आहे. बरोबर. दिवाबत्ती 0, शौचालय 0, उपभोक्ता कर 0. तर त्या ठिकाणी आपण पाहिलात का हे आहे का नाही असं काही, हे जे खरं आहे का? हे खरं आहे का? आपण तर उमरीतलेच आहात ना, तर त्या ठिकाणी आपण पाहिलात का हे खरं आहे का नगरपालिका जे दिली नाही असं? नाही, हे जे अर्ज आहेत, हा. ह्या अर्ज म्हणण्यानुसार त्याने शहानिशा करायला पाहिजे होती. बरोबर. पण त्याने शहानिशा न करता जाचं काटे आम्हाला फक्त रापातोर नगरच लावण्यात आले येतं. म्हणजे काय तिकडचे ते सगळ्या अंधारामध्येच आहेत ना? आम्ही अंधारात असून सुद्धा उजेडामध्ये आहेत का रापातोर नगर केवळ आतापर्यंत 4 वर्षापासून? म्हणजे इकडे काय कर्मचारी असे काही अधिकारी असे काही शासनाचे प्रशासनचे कर्मचारी आहेत का असं वाटतंय मला? मग याचा अर्थ की बाबा कर्मचारी किंवा मोठा VIP वर्ग आहे का की त्या वर्षातून आम्ही तुम्हाला इकडे अंधारामध्येच ठेवलं किंवा असं तुमचं म्हणणं असेल तर सांगा. दाखवण्याकरता लावलेले आहेत. त्याचा कधी फोटो किंवा स्कॅनिंग काढून त्या ठिकाणी कर्मचारी कधी गेलेत का? आपल्या कधी घरासमोर सुद्धा आहे. आपण बघितलो नाहीत. कर्मचारी येतात असं म्हणतात आणि कधी कचऱ्याची गाडी आली नाही आणि कधी कचरा उचलला गेला नाही. मग सध्या कचरा तुम्ही कुठं टाकता? गल्लीमधला कचरा? आम्ही कचरा इकडे टाकतो. बघा सर, तुमच्या माध्यमातून बघा सर. आज इथं टाकत आहात कचरा. ज्याचं बी आहे याची जागा प्लॉट तो उद्या ऍक्शन घेतला तर आमच्यावर कारवाई होती. राईट. हे बघा तुम्ही. या ठिकाणी पाहू शकता आपण मागच्या बाजूला सर्वस्वी ह्या सर्व गलीचा कचरा आहे. कारण कचरा टाकण्यासाठी जागाच नाही यांना आणि नगरपालिकेमार्फत कचरा नेला जात नाही. मग अशा प्रकारे आपण ज्यावेळेस एखादं करदात्याला कर का घेतो तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने आपण कर घेतो. बरोबर. काल नेमकं काय काय झालं? काल आपण गेला होता. आम्हाला करवाढीचे आम्हाला करवाढीच्या निषेधामध्ये आम्हाला पावत्या दिल्या. करवाढीसाठी आम्हाला पावत्या दिलेत की 8/10/2024 पर्यंतची ही कर पावती तुम्ही जमा करा म्हणून. परंतु अशी जाचक आर्डर लावली की घरपट्टी व नळपट्टी तुम्ही पूर्ण नील केल्याशिवाय तुमचे हे अर्ज स्वीकारला जाणार नाहीत म्हणून. आणि हे जर समजा जर आपण जर हे अर्ज नाही दिलं तर तुम्हाला हे नवीन कर आकारणी, जुलमी कर आकारणी हे तुम्हाला लावण्यात येईल असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून आमचं असंच एवढंच म्हणणं आहे की यांना नगरपालिका कर्मचारी किंवा मुख्याधिकारी साहेबांना एवढंच म्हणणं आहे की बाबा आमचे हे जे ना हरकत अर्ज आहेत न घरपट्टी मागील न घरपट्टी व नळपट्टी न भरता आमचे हे अर्ज पहिले स्वीकारण्यात यावं व नंतर मग तुमची पुढे काय आहे तुम्ही शहानिशा करावं. परंतु ह्या लोकांनी आमची दिशाभूल करत आहेत आणि हे अर्ज आम्हाला केवळ 1 महिन्याचा कालावधी आहे याच्यावर. परंतु आम्हाला हा समजायला विचारू शकता की मी काय तुम्हाला खोटं बोलत असेल तर आम्हाला फक्त केवळ 4 दिवसाखाली हे अर्ज आमच्या हातात दिलेत. या नगरपालिकेनं केवळ आमच्या हातामध्ये हे 4 दिवस आम्हाला अर्ज दिलेत आणि म्हणतात की बाबा हे तुमची पूर्ण नळपट्टी व घरपट्टी भरल्याशिवाय तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आणि आणखी वरून अटी आहेत की बाबा की हे जर अर्ज तुम्ही दिलं नाही तर तुमचे हे नवीन करपट्टी लागू करण्यात येईल म्हणून. म्हणजे दोन्ही तुम्ही आम्हाला त्यांना कोणत्या पकडण्याचा प्रयत्न करतायत. वृक्ष लोक लागवड जी आहे ते आपल्याला इथं दिसते का? आपल्या काय दिसणार साहेब? कचरा उचलणार, अंधेरा हाय, कधी नगरपालिकाला झाडू मारणार, काहीच नाही. फक्त टॅक्स वसूल करायला बघता. स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्याच्या संदर्भात कोणतं नेता येणार, कोणतं गली काउन्सिलर येणार, कोणीच येणार आताबद्दल कोणी आलं नाही. कोणी कार्यकर्ता आला नाही. आता झाडं लावण्यात आलेत का आपल्या गलीत? बिलकुल नाही. स्वतः लावून घेतले आम्ही. एक झाड माके नाम एक झाड बी भेटला नाही नगरपालिकाकडून. टॅक्स किती आला आपल्याला? आम्हाला 700 चिल्लर आले. 700 चिल्लर आला. 1000 आहे बेटा पडित. वो नाही की पहिले का आणि रनिंग का आधी? अभी का अभी का कितना है? 85 रुपये आलता भरलेले आहे. अरे नंतर हे 777 रुपये वाढले समजा आता. 778 रुपये आले. हाँ. तुम्हारा कितना आया? 1000. 1000. यदि देता है 3 का घर है ना? ये घर रह के देखो कितना सोचा. ये नाली में 2 बार गिरे बच्चे, ये नाली में 2 बार गिरे. अच्छा. ये यहाँ गिरे मैं अटक के. हे दे उन्हें गिरा दे. कोई दे ए दे आ दे घुटने गिरा बोले. हाँ ये नालीत पडलास का तू? हाँ नाली में गिरा ये बच्चा. इन्हें भी गिरा. ये बच्चे गिरे से छोटे छोटे बच्चे चल पाड़े.
पूरे नाली से पड़ी रही अरे देखो ना घरापाशी पुरा कचरा घरात यायला. कचरा देखो पहिले ये लोग घर टाका मना की वो घर उनका है, देखो कितना कचरा है। ये भाई का ये घर है, कितना कचरा है।